कसं नाव तुमचं? रघु खांडेकर. चालू होतं दुकान तेव्हा? दुकान चालू होतं. अचानक दिसलं तुम्हाला? अचानक दिसलं, पायात हात वजन करून देत होतो तेवढ्यात दिसलं. तुडवलं पण असतं? तुडवलं नाही. दिसलं तुम्हाला? बरं झालं. कोणता साप आहे ओळखला? ओळखलो नाही, काळा आहे बघा. आणि मारायचं नाही म्हणून ठरवून तुम्ही मला बोलवलं. म्हटलं चिरमुरी तुरमुरी गाव आहे मित्रांनो. अशा प्रकारे खाद्य म्हणजे दुकान बंद आहे, त्यामुळे साप सापडण्याची शक्यता आहे आणि सामान मात्र भरपूर आहे. ते घाबरून आज सरकत असतात. आता कुठपर्यंत आम्हाला हे सगळं सामान काढावं लागेल सांगता येत नाही. आणि लोकांची गर्दी पण एवढी आहे, तुम्ही बघू शकता. मला ह्या लोकांना बघून साप आहे असं वाटलं नाही. इथं कुठेतरी यात्रा भरली असं वाटायला लागलं. लक्षात घ्या, कधी कधी लोक उत्सुकतेपोटी जमा होतात. कदाचित माझा आवाज व्यवस्थित पोचणार नाही, पण साप येऊ शकतात. मारले नाहीत. खेड्यात लोक मारण्याचा प्रयत्न करतात, हे महत्वाचं आहे. आपण आता प्रयत्न करूया. एवढे सगळे लोक तर त्यांना मारायचं नाही आहे, त्यामुळे प्रयत्न आहे. आणि साप वेगानं सरकतोय. काही काही वेळेला एकाच ठिकाणी साप थांबून राहतात, पण सामान अजून भरपूर आहे. आणि लोक पण बघू शकता, साप बघण्यासाठी एवढे जमा झालेत. मित्रांनो, तुम्ही मगापासून आहात बेळगाव परिसरातील लोक बघत असेल. तुरमुरी गाव आहे. जसं की यात्रा भरत तेवढे लोक थांबलेत. खेड्यातील लोक शक्यतो सापांना मारतात. माझा शक्यतो आवाज पोचणार नाही, पण साप पण घाबरतो. शेवटचा एक पोत शिल्लक आहे आणि तो वेगानं पळण्याचा प्रयत्न करत होता. सुरुवातीला मी दाखवण्याचा पण प्रयत्न केला. आता हे पोत साप बघायची उत्सुकता असते आणि आम्हाला इच्छा असते की लोकांना सापाची माहिती पोहोचवायची. आता हे पोत काढल्यावर सुद्धा तो असणार नाही आहे, तर इकडनं तो परत याच पर्शी गली गेलेला लक्षात घ्या. आणि त्यामुळे तो अलगच सापडेल आणि कॅमेऱ्यात येईल. हा मुद्दा महत्वाचा नाही. साप आपल्याजवळ असतात, आपण घाबरून न जाता त्याला मारू नये ही महत्वाचं आहे, कारण ते आपल्याला केवढे घाबरतात. आणि एखाद्या सामन्यात साप गेला तर तुम्ही बघू शकता, अगदी शेवटचं पोतही आम्हाला काढावं लागलं. साप जेवढी शक्य तेवढी जागा आहे तेवढं तो लावून धरण्याचा आपल्यापासून प्रयत्न करत असतो. लक्षात घ्या, त्या फरशीच्या बाजूला तो असा लपून बसला. लक्षात घ्या. रात्रीचं धामण साप फिरत नाही, पण तो खाद्य आहे. भात होतं आणि जनावरचं पण खाद्य होतं. तुम्ही बघू शकता मधला भाग हा उंदीर खाणारा धामण जातीचा साप आहे आणि म्हणून तेवढ्या वेगानं पळत होता. लक्षात घ्या. शक्यतो कधी कधी साप आम्ही पकडताना एखादं पोतं करतो किंवा साहित्य करतो, साप सापडतात. हा मात्र पूर्ण सरकत आला आणि पूर्ण सामान काढून आलं. गावकऱ्यांचंही सहकार्य लाभलं आणि त्यामुळे पकडता आलं. या सापापासून काही अपाय नाही आहे. सहज तुमच्या समोर पकडताना जे कॅमेऱ्यात तुम्ही आला तुम्ही बघितलं असणार. धामण हा बिनविषारी आहे. खेड्यातल्या लोकांचा विशेष शेतकऱ्याचा मित्र आहे. तो 300 उंदीर खातोय. त्याचं पोट बघू शकता तुम्ही. आता उंदीरच खाला असणार त्यानं. आणि मी पकडून चावत नसेल तर त्यावर मी लेक्चर देण्याची गरज नाही. लक्षात घ्या, शेतकऱ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे, नाहीतर व्हिडिओ बनवण्याचा हेतू साध्य होणार नाही. हा बिनविषारी साप आहे, उंदीर खातोय आणि बिनविषारी असल्यामुळे माणसाला काही धोका नाही आहे. लक्षात घ्या. चला तिकडे चला 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 काही